जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा प्रशासकीय कार्यालयावर धडक मोर्चा। आज इचलकरंजी येथील प्रशासकीय कार्यालय येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले। त्यांच्या प्रमुख पाहुण्या पुढील प्रमाणे रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकरण करणे, रेशन मिळवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये किमान उत्पन्न मर्यादा 1 लाख व शहरी भागाकरिता उत्पन्न मर्यादा 2 लाखापर्यंत करण्यात यावी। राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पनात अन्न सुरक्षेसाठी विशेष तरतूद करून त्यातून प्रत्येक रेशन कार्ड धारकास गहू, तांदूळ, डाळी, गोडे तेल, मीठ इत्यादी जीवनावश्यक वस्तू चांगले व स्वस्त दरात मिळावे। रेशन कार्डावर सवलतीच्या दरात पुन्हा रॉकेल देणे सुरू करावे। पैसे नको धान्य द्यावे। रेशन दुकानामध्ये बायोमेट्रिक सक्ती रद्द करण्यात यावी। अंगठे जुळले नाही तर आधार कार्डावर रेशनाचे धान्य देण्यात यावे। विभक्त रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड व वाढीवने नाव कमी करणे ही सर्व कामे थेट तालुक्यातून करून मिळावीत। विधवा, निराधार, परित्यक्त वयोवृद्ध व्यक्तींना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी। महिन्याच्या महिन्याला अनुदान मिळावे। विधवा, निराधार, परित्यक्त्या वयोवृद्ध व्यक्तींची उत्पन्न मर्यादा 21 वरून वाढून ती 1 लाख इतकी करण्यात यावी। तसेच त्यांचे अनुदान ही रक्कम ₹5,000 इतके दर महिन्याला मिळावे। अशा अनेक विविध मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यास देण्यात आले। या मोर्चाचे मार्गदर्शन राज्य सचिव प्राची हातीवलेकर, राज्य उपाध्यक्ष रेहाना शेख यांनी केले। यावेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रकला मखदूम, राज्य सचिव सदस्या मुमताज हैदर, वर्षा लठ्ठे, जया सुतार, कल्पना माळगे, कविता साठे, अनिता वड्ड, सुनीता खंजारे, अक्काताई तेली, सुप्रा मुजावर, पार्वती म्हेत्रे, जरीना सुतार, ललिता हुल्ले, सायरा पटेकरी, रुक्सना पटेकरी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरचे निवेदन देतेवेळी वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह आमची मागणी तर आहे की 16 ज्या जीवनावश्यक वस्तूंची सरकारचीच यादी आहे, तेल, डाळी, साखर सगळं त्यात आहे, ते सगळंच मिळालं पाहिजे। कारण फक्त तांदूळ आणि गहू शिजवून काय चूल पूर्ण पेटू नाही शकत, तर ते तर सरकार काही देतच नाहीये। पण हे 5 किलो आहे, त्यात सुद्धा कुठे 3 किलो मिळतं, कुठे 3.5 किलो मिळतं। ह्या सगळ्या स्थानिक पण मागण्या घेऊन आम्ही आलोय। काही आमच्या राज्य पातळीवरच्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या मागण्या आहेत, जसं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे, म्हणजे मागेल त्याला रेशन मिळालं पाहिजे। रेशनची उत्पन्न मर्यादा इतकी हास्यास्पद आहे, 44,000 ग्रामीण भागात आणि 60,000 शहरी भागात वार्षिक उत्पन्न हे कोणत्या काळातली ही केलेली मर्यादा आहे। तर 40-50 हजार तर उत्पन्न कोणी, मला वाटतं भिकाऱ्याचं सुद्धा असेल वर्षभराचं। त्यामुळे ती उत्पन्न मर्यादा वाढवावी, सगळ्यांना रेशन मिळावं, या 14 जीवनावश्यक वस्तू मिळाव्या। आणि ते 1 नेशन 1 रेशन वगैरे म्हणतात, पण प्रत्यक्षात असं काही होत नाही। भटके विमुक्त असतील, कामासाठी बाहेर गेलेले असतील, त्यांना कुठेही भाडोत्री असतील, त्यांना त्या ठिकाणी रेशन मिळत नाही। हे काही इथे सुटणारे प्रश्न आहेत। अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज इथे आलेलो आहोत। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।